आज सूर्यदेवांच्या आगमन होण्याच्या आधी तुमचा भाऊ उठला होता आणि मस्तपैकी घेतलं होतं नॅनो रेसर. आता नॅनो रेसर कशाला घेतलंय ते तुम्हाला पुढं सांगतो. आता रँड्रिगा फोकारीत फोकारीत निघालो होतो मी शेताच्या दिशेनं आणि जेव्हा शेतात आलो तेव्हा बघतो तर काय आबा बाबा 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 अरे काय दिसती नाशिक सिटी निपाड सिटी. नाद नाही करायचं, आपल्या मळ्यातून हा सगळा व्ह्यू भेटतो बरं का. नक्कीच या एकदा आपल्या मळ्याला भेट द्यायला. आता जे नॅनो रेसर आणलं होतं ना ते आपण या तांबट्याला फवार राहिलो, कारण कसं काय हे तांबटे ना नुसते असे गुबडल्या आणि पाहते रिकामी भांडे आपट आणि तांबटे उपट झाली माझ्या. त्यात एवढं आदबून मी घरी आलो होतो, टप्पी शेटला रिकामा उत आला होता, रिकामी जटे घ्यायचं काम चाललं होतं माझ्या संग. इकडून पालथी पड तिकडून उलथी होय. म्हणलं चायला नेमका झालंय तुला काय, मी सारा दुन्याचा आदाबलोय आणि तुला खेळायचा उत आलाय. मला का हो दिवसभर मी लय काटाळून जातो, कोणीच राहत नाही हो जोडीला माया. मग तू बाबाला एवढा घाबरतो का बरं? अहो ते बाबांनी मला वाटतं पाहिलं का निबर दोपाटी घालताय मी. आता तुम्ही आहे जवळ म्हणून काही केलं नाही, नाही तर एवढ्या टायमात मा फोकार गाडा झाला असता. टप्पी शेटचं रडगारानं ऐकून मी घराजवळची गावठी सफरचंद फवारायला लागलो होतो. आता फवारायला तर लागलोय